विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची आज संध्याकाळपर्यंत घोषणा। 70 ते 75 इच्छुकांचे अर्ज आल्याची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। उद्धव ठाकरे हेच 99% महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार। मिलिंद नार्वेकरांनी केलं भाष्य। ठाकरेंच्या नावाची आज किंवा उद्या घोषणा होण्याची अपेक्षा। बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार का? आज दुपारी 12 वाजता बच्चू कडू निर्णय जाहीर करणार। बीडमधील मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल। स्वरूपानंद देशमुखांचा 92 मतांनी विजय। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा पराभव। पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही होतंय टिच्चून मतदान। पहिल्या 2 तासातच 18.39% मतदानाची नोंद। मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या सकाळपासूनच रांगा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी दौऱ्याचा दुसरा दिवस। काशी विश्वनाथ मंदिरात पूजा। अनेक विकास कामांचं आज लोकार्पण। मे महिन्यात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन। महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी विशेष अधिवेशन। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। मुंबई पुणे मिसिंग लिंकची ड्रोन दृश्य समोर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सपोजद्वारे केला व्हिडिओ पोस्ट। 1 मे पासून मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेत। प्रवाशांची 25 ते 30 मिनिटं वाचणार। वाशिममध्ये तांत्रिक बिघाडामुळे जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित। 7 ते 8 दिवस वाशिम शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार। मुंबईतल्या पायधुनीतील चौघांचा विषबाधेनं मृत्यू झाल्याची शक्यता। चौघांच्याही शरीरात आढळला पेनकिलर सदृश घटक। पोलिसांना फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा। मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक असा निकाल लागलाय। स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झालाय, तर प्रतिस्पर्धी उमेदवार अश्विनी देशमुख यांचा पराभव झालाय। अश्विनी देशमुख या दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी आहेत, तर अश्विनी देशमुख यांचा पराभव झालेला आहे। 92 मतांनी त्या पराभूत झालेल्या आहेत, तर त्यांच्या विरोधात उभे असलेले स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झालाय। आरोप कुणी काय केले मला माहित नाही। मी पहिल्या दिवशी सांगत होतो माझे मतदार राजा माझ्या सोबत आहे। त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे। कोण कुठं लय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्या सोबत होती। मी पहिल्या बी सांगितलंय, मी अगोदर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो। तर संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर ही पोटनिवडणूक लागलेली होती आणि त्या निवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव झालाय। आपले प्रतिनिधी स्वानंद सध्या आपल्या सोबत आहेत। स्वानंदजी, नेमकं काय घडलेलं आहे? अश्विनी देशमुख यांचा पराभव कसा झालाय? आपण बघायला गेलो तर या निवडणुकीत सुरुवातीपासून स्वरूपानंद देशमुख यांनी जे आव्हान निर्माण केलं होतं की देशमुख कुटुंबियांनी न्यायाच्या लढाईत लक्ष द्यावं, त्यांनी राजकारणात पडू नये, या प्रकरणाचा निकाल लागल्यावर त्यांनी राजकारणात यावं असं स्वरूपानंद देशमुख म्हणाले होते। त्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण बघायला गेलो तर आज निकाल जाहीर झालाय। 1744 मतदान झालं होतं। यापैकी 914 मतदान जे आहे ते स्वरूपानंद देशमुख यांना पडलेले, तर अश्विनी देशमुख यांना 822 मतदान पडलं। मागच्या वेळेस सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा 9 मतांनी पराभव झाला होता, पण आत्ताच्या निवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुख हे 92 मतांनी निवडून आलेले आहेत। माधवी, नक्कीच, आणि त्यामुळे मस्साजोगमध्ये हा धक्कादायक असा निकाल लागलेला आहे। स्वानंद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यूएई 59 वर्षांनंतर ओपेक आणि ओपेक प्लस या संघटनेतून बाहेर पडले आहे। ऊर्जा टंचाई तेल उत्पादक देशांना हा मोठा धक्का मानला जातोय। 1967 पासून यूएई ओपेक संघटनेमध्ये सक्रिय आहे।
इराण युद्धामुळे आखाती देशातील मतभेदांचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। यूएई ओपेक बाहेर पडल्यानं संघटना दुबळी होणार आहे। जगातलं 44% तेल उत्पादन ओपेक देशांकडून होतं। वायदे बाजारात कच्चं तेल 3% महाग होऊन $111 वर पोहोचलंय। वायदे बाजारात जूनमधल्या किमती या $111 वर पोहोचलेल्या आहेत आणि आता जी काही अस्थिरता निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर ओपेक मधून बाहेर पडण्याचा यूएईनं मोठा निर्णय घेतला आहे। तर यूएई ओपेक बाहेर नेमकी का पडलेली आहे आपण ग्राफिक्सद्वारे समजावून घेऊयात। तर जगातले तेल उत्पादन करणारे प्रमुख देश या ओपेक संघटनेचे सदस्य आहेत। इक्वेडोर असेल, व्हेनेझुएला असेल, अल्जेरिया असेल, नायजेरिया, त्यासोबतच यूएई, त्यानंतर सौदी अरेबिया या सगळ्या देशांचा ओपेक संघटनेमध्ये समावेश होतो आणि या संघटनेतून आता यूएईनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ओपेक संघटना आता दुबळी होणार आहे। कतार, त्यासोबतच इराण या सगळ्या देशांचाही या संघटनेमध्ये समावेश आहे। मुळात यूएईने हा निर्णय का घेतलाय हे आपण ग्राफिक्सद्वारे पाहतोय। इराण विरुद्धच्या युद्धात आखाती देश मदत करत नाहीयेत। तर ओपेकच्या तेल उत्पादन मर्यादेवर यूएई अनेक वर्षांपासून नाराज आहे। तर बाजाराची गरज बघून तेल उत्पादनाचं स्वातंत्र्य यूएईला हवं होतं। तेल महागच राहण्यासाठी ओपेक उत्पादन कमी करते असा यूएईचा आरोप आहे। तर यूएई ओपेक मधला तिसरा क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे। तर यूएईचे 2027 पर्यंत रोज 50 लाख बॅरेल तेल उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे। तर यूएई आता ओपेक बाहेर पडल्यानं त्याचे परिणाम काय होतील, तेल स्वस्त होऊ शकेल का ते देखील आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर यूएईच्या एक्झिटमुळे तेलाच्या जागतिक किमतीवर परिणाम पाहायला मिळेल। यूएईनं उत्पादन वाढवल्यास पुरवठा वाढेल आणि किमती घटण्याचा अंदाज वर्तवला जातोय। भारत मोठा आयातदार असल्यानं यूएईकडून खरेदी वाढू शकतो। तर यूएई हा अमेरिकेचा मित्र असल्यानं त्याला अमेरिकेचाही आक्षेप नसेल। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील वीज पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झालाय। जलशुद्धीकरण केंद्राला होणाऱ्या भूमिगत विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित झालाय। वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी आता 4 ते 6 दिवस लागतील आणि त्यामुळे येत्या 7 ते 8 दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद असणार असल्याने वाशिमकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे। या जलशुद्धीकरण केंद्रावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। वाशिम शहरवासियांच्या चिंतेत सध्या वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणावरून जो पाणी पुरवठा होतो तो वाशिमच्या फिल्टर प्लॅन्टला येत असतो। मात्र त्या फिल्टर प्लॅन्टवर जो पाणी फिल्टर होऊन वाशिम शहरवासियांना जो मिळते त्या फिल्टर प्लॅन्टचा विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे। विद्युत केबल पुरवठा करणाऱ्या केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सध्या फिल्टर प्लॅन्ट बंद झाल्याचं चित्र आहे। मी सध्या आहे वाशिमच्या फिल्टर प्लॅन्टवर वाशिमच्या आणि इथं आपण बघू शकतो सध्या पाणी फिल्टरचा सगळा जो प्लॅन आहे, पाणी शुद्धीकरणाचा जो प्लॅन आहे तो सध्या बंद पडलेला आहे। त्यामुळं पुढील 4 ते 5 दिवस हे पाणी पुरवठा होणार नाही, खंडित असणार आहे। जोपर्यंत हे जलशुद्धीकरण केंद्र आहे हेच पुरवठा चालू होत नाही तोपर्यंत वाशिमकरांना शुद्ध पाणी मिळणार नाही। सध्या तरी असं चित्र पाहायला मिळतंय। नगरपालिकानं आवाहन केलेलं आहे की वाशिमकरांनी काही दिवस संयम पाळावा। तांत्रिक बिघाड झाल्याने नगरपालिका कुठलंच याला दुरुस्त करू शकत नाही। त्याची टीम नागपूरहून येणार आणि त्यानंतरची दुरुस्ती
दुरुस्ती होणार, मात्र तोपर्यंत वाशिमकरांना संयम पाळणं गरजेचं आहे. याकरिता वाशिमकरांना पुढचे 7 ते 8 दिवस पाण्याचा पुरवठा खंडित असणार आहे. त्यामुळे थोडासा टंचाईचा सामना शहरवासियांना करावा लागणार आहे. मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम. तर भंडारा जिल्ह्यातली मोहाडी शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. ऐन उन्हाळ्यात नळाला पाणी येत नसल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दैनंदिन गरजांसाठी पाण्याचा थेंब मिळवणंही कठीण झालंय. विशेष म्हणजे ही समस्या उद्भवल्यानंतर नागरिकांनी स्थानिक नगरपंचायतीकडे धाव घेतली आहे. मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनं मिळत असल्याचा दावा नागरिकांनी केलाय. प्रशासनाच्या या उदासीन कारभारामुळे महिला वर्गात सर्वाधिक संताप पाहायला मिळतोय. टँकरनं सध्या पाण्याचा पुरवठा होतोय. प्रभागात टँकर येतात, महिला आणि नागरिकांची पाण्यासाठी मोठी गर्दी उसळत असल्याचं चित्र मोहाडीत पाहायला मिळतंय. पाणी नाही तर कर कशासाठी भरायचा असा सवाल आता सामान्य जनता विचारते. मोहाडीतील ही पाणी टंचाई केवळ तांत्रिक बिघाड आहे की प्रशासनाचा निष्काळजीपणा हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र या सर्व प्रकारात सर्वसामान्य नागरिक मात्र नाहक भरडला जातोय. धुळे जिल्ह्याचं तापमान सलग 4 दिवसांपासून 40च्या पार गेल्यानं बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढलाय आणि यामुळे गेल्या 6 दिवसात जिल्ह्यातील 12 प्रकल्पातील जलसाठा तब्बल 4% घटून सद्यस्थितीत 49% आलाय. परिणामी आगामी काळात धुळेकरांना भीषण पाणी टंचाईचे चटके सोसावे लागतील. मराठवाडा आणि विदर्भात सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिकांचा जनावरांनाही उष्णतेचा मोठा फटका बसलाय. म्हशी आजारी पडणं, गर्भपात होणं, दूध उत्पादनात जवळपास 50% घट होणं अशा समस्या होत्या. मात्र हिंगोली जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं यावर एक भन्नाट उपाय शोधून काढलाय. बेलवाडी येथील शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी आपल्या म्हशींसाठी चक्क स्विमिंग पूल बांधलाय. या अनोख्या प्रयोगामुळे म्हशींना उष्णतेपासून दिलासा मिळत असून दूध उत्पादनातही फायदा होतोय. या पुलाची लांबी 100 फूट, रुंदी 73 फूट आणि खोली 7 फूट आहे. दररोज दुपारच्या वेळी या पुलात पाणी सोडलं जातं आणि म्हशींना त्यात जाण्यासाठी दरवाजा उघडला जातो. उन्हाच्या कडक तापमानात म्हशी या पाण्यात 4 ते 5 तास आराम करतायत आणि त्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान नियंत्रणात राहतंय. त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतोय आणि आरोग्यही सुधारतंय. परिणामी गर्भपाताचं प्रमाण कमी झालंय आणि दूध उत्पादनही टिकून राहतंय. पाणी जर नसलं तर त्यांना उन्हाच्या त्यांचा जीव हा तळमळ करत राहतो. त्याच्यासाठी आम्ही हा स्विमिंग पूल हा बांधलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला विशेष फायदा म्हणजे ह्या जनावराला 3 ते 4 तास पाण्यात मनमुक्त थंडगार याच्यात बसता येते आणि त्याच्यामुळं त्यांच्या जे शरीराचं टेम्परेचर आहे हे योग्य राहते आणि त्याच्यामुळं त्यांचा जे चिडचिडपणा, रागीटपणा हे ऑटोमॅटिकली कमी होऊन जातो आणि उत्पादनात घट होत होती तापमानामुळे आणि गर्भपात होत होता आणि विशेष म्हणजे एकतर उष्णतेमुळं गर्भपात अबॉर्शन म्हणायला लागेल त्याला, ते होत होतं. ते एकदम 0% आलेलं आहे. सध्या या स्विमिंग पूलमध्ये म्हशी मनमुराद पोहत असून हा अनोखा प्रयोग परिसरात चर्चेचा विषय ठरतोय. वाढत्या तापमानात पशुपालनासाठी हा उपाय इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असाच ठरतोय. याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी. हिंगोली जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत रामेश्वर मांडगे त्यांनी त्यांच्या शेतातल्या म्हशींसाठी खास असा स्विमिंग पूल बांधलेला आहे. मी सध्या या ठिकाणी उभा आहे. आपण बघताय ह्या 80 म्हशी येतात आणि 80 म्हशीसाठी हा खास स्विमिंग पूल त्यांनी त्यांच्या गोठ्याच्या बाजूला बांधलेला आहे. जे तापमान वाढते या तापमान वाढीचा सर्वाधिक परिणाम या म्हशीच्या आयुष्यावर होत असतो, कारण त्यांच्या दुधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असते. त्याचबरोबर म्हशीचा तापमानामुळे गर्भपातही मोठ्या प्रमाणात होत असतो आणि याला पर्याय म्हणून शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी त्यांच्या शेतामध्ये अशा पद्धतीने हा खास म्हशीसाठी स्विमिंग पूल बांधलेला आहे. अशा पद्धतीने आपण समोर बघताय हे पाणी सोडलेलं आहे आणि यामधून जे थंड पाणी म्हशींच्या अंगावर जातं. या स्विमिंग पूलमध्ये म्हशी थांबतात, त्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान स्थिर राहायला मदत होते. परिणामी म्हशीचा गर्भ जो आहे तो चांगला राहतो. दुधाच्या उत्पादनात सुद्धा या पाण्यामुळं वाढ होते आणि म्हशी ज्या उन्हामुळे आजारी पडायचा ते प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं आणि याचा फायदा अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्याच्या दूध उत्पादनावर होत असतो आणि शेतकऱ्यांना भन्नाट केलेली ही संकल्पना त्यांच्या दूध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरते. शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी केलेला हा प्रयोग निश्चितच जिल्हाभरामध्ये या प्रयोगाचं कौतुक केलं जाते, कारण एकीकडे माणसांसाठी स्विमिंग पूल असतो, माणसांची उन्हामुळे जे ते लाहीलाही होतीये, परंतु शेतातील म्हशींना सुद्धा स्विमिंग पूल असला पाहिजे, त्यांना सुद्धा उन्हापासून दिलासा मिळाला पाहिजे. यासाठी शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी केलेला हा प्रयोग याची
स्तुती याची जे ते वाहवा जिल्हाभरामध्ये केली जात आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. तिकडे कोकणातही तापमान कमालीचं वाढलंय आणि त्याचा फटका कोकणातल्या आंबा पिकाला बसू लागलाय. फळगळतीमुळे आंबा भाजून निघणं यासारख्या समस्या सध्या उभ्या ठाकल्यात आणि त्यामुळे यंदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट अधिक गहिरं झालंय. त्यात हाताशी आलेल्या आंब्याचं असं नुकसान शेतकऱ्यांना परवडणारं नाही. कडाक्याच्या या उन्हामुळे आपण सर्वजण हैराण झालेले आहोत. अगदी पशुपक्षी देखील यांना देखील याचा फटका बसतोय. पण त्याच वेळेला या उन्हाच्या वाढत्या कडाक्याचा फटका कोकणातल्या शेतीला देखील बसतोय आणि विशेष करून त्यामुळं कोकणातला जो आंबा पीक आहे याचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतंय किंवा ते होऊ लागलेलं आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे अगदी उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळं जी फळगळती आहे ती होऊ लागलेली आहे आणि त्याच वेळेला आंबा भाजतोय. याचा साधा सोपा अर्थ असा आहे की आतून जो आहे आंबा हा साका होतोय, कारण की 40 डिग्री किंवा त्यापेक्षा देखील जास्त तापमान अनेक वेळेला पुढे जातं आहे आणि त्यामुळं याचा फटका हा कोकणातल्या आंब्याला देखील आपल्याला बसताना दिसून येतोय. अगदी जशी हापूसची परिस्थिती आहे तशीच परिस्थिती इतर आंबे म्हणजे अर्थात रायवळ आंब्याची देखील आहे. यंदा पूर्णपणे वातावरणाच्या चक्रामध्ये कोकणातला हापूस अडकलेला आहे किंवा आंबा उत्पादन अडकलेलं आहे आणि उत्पादन साधारणपणे 80% अधिक प्रमाणात घटलेलं आहे आणि त्यात जो आंबा आता आहे शिल्लक राहिलेला आहे ह्या मे महिन्यामध्ये देखील त्याला फटका बसतोय तो वाढत्या उन्हाचा. कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. रोहित पवार आमदार हे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या भेटीला पोहोचलेत. अजित पवार विमान अपघात प्रकरणासह दुष्काळाच्या मुद्द्यावर ते चर्चा करण्यासाठी दाखल झालेत. आमदार रोहित पवार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या भेटीसाठी महाराष्ट्र लोकभवनात दाखल झालेत. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरण आणि इतर सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर ते चर्चा करणार असल्याचं समजतंय. तर अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणावरून रोहित पवार हे आक्रमक भूमिकेत आहेत. देशभरातल्या अनेक नेत्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतलेल्या आहेत आणि आता रोहित पवार हे राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झालेत. तर अजित पवारांच्या विमान अपघातासह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर देखील रोहित पवार राज्यपालांशी चर्चा करणार आहेत. आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं रोहित पवार मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. अगदी राज्यातील नेते असतील किंवा केंद्रातले नेते असतील आणि त्यांची एक मागणी आहे की अजित पवार अपघात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्यामधलं जे काही सत्य आहे ते बाहेर यावं आणि त्याचा जो तपास आहे मग CID असेल CBI असेल त्या सगळ्या यंत्रणांनी करावा. आणि याच मुद्द्याला घेऊन रोहित पवार हे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या भेटीला लोकभवन इथे दाखल झालेले आहेत. आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांची सुद्धा त्यांनी भेट घेतली होती. त्यासोबत कर्नाटकात जो गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर तो CID कडे हे सगळं प्रकरण वर्ग झालं होतं आणि DGंची भेट घेतल्यानंतर आता राज्यपालांची सुद्धा भेट घेतली जाते. म्हणजे अजित पवारांचं विमान अपघात प्रकरण आणि त्यासोबतच शेतकऱ्यांच्या काही मुद्द्यांवर काही प्रश्नांवर सुद्धा रोहित पवार हे राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे काय मागणी करत हे पाहावं लागेल. वेदांत, अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या माहितीसाठी. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळवर आता प्रशासक येणार आहे. मुंबईत महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलंय आणि यामुळे प्रशासक येऊ नये म्हणून धावाधाव करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न निष्फळ ठरलेत. 4 मे रोजी गोकुळ संचालक मंडळाची मुदत संपतेय. या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळवरती प्रशासक येणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की प्रशासक गोकुळवरती नेमला जाणार आहे. कारण आपल्याला माहित आहे की 4 मे रोजी विद्यमान संचालकांची मुदत आहे ती संपणार आहे आणि अशा वेळी सहकार कायद्यानुसार या ठिकाणी प्रशासक आहे तो नेमावा लागणार आहे. खरं तर गोकुळच्या जवळपास 1200 ज्या संस्था आहेत त्या संस्थांची चौकशी आहे ती या ठिकाणी
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे याचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत गोकुळची निवडणूक आहे ती घेता येणार नाही. खरं तर महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी प्रशासक येऊ नये याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो खूप मोठ्या प्रमाणात केला होता. तशा पद्धतीची विनंती आहे ती मुख्यमंत्र्यांच्याकडे केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी सहकार कायद्यानुसार आपल्याला या ठिकाणी प्रशासक आणावा लागणार हे स्पष्ट केलेलं आहे. गोकुळवरती प्रशासक नेमका कोण येणार आहे याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण अनेक नेत्यांची नावं या ठिकाणी समोर आलेली आहेत. कारण जी काल बैठक झाली या बैठकीदरम्यान चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते, हसन मुश्रीफ उपस्थित होते, प्रकाश आंबेडकर उपस्थित होते, धनंजय महाडिक उपस्थित होते. सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळचे जे संचालक आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्र्यांची देखील बैठक घेतलेली आहे. मात्र आता गोकुळवरती प्रशासक येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. भाजपचे माजी आमदार संजय केणेकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून आता चर्चा रंगतीये. संजय केणेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा आहे. जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी असं केणेकरांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये म्हटलंय. स्टेटस ठेवत त्यांनी खतखत व्यक्त केली आहे. संजय केणेकर यांची विधान परिषदेची आमदारकीची टर्म संपल्यानंतर आता ही निवडणूक लागलेली आहे. त्यामुळे त्यांना अर्थातच अपेक्षा होती उमेदवारीची, मात्र ही उमेदवारी त्यांना मिळाली नाही. माजी आमदारांना भाजपनं उमेदवारी न देता नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे आणि ते पाहता पक्षामध्ये आता नाराजी नाट्य रंगलेलं दिसतंय. तर भाजपचे माजी आमदार संजय केणेकर यांनी व्हॉट्सअप स्टेटसद्वारे त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी असं केणेकरांनी त्यांच्या स्टेटसमध्ये म्हटलंय. तर पश्चिम बंगालमधून बातमी आहे. पश्चिम बंगालमध्ये आज मतदान पार पडतंय आणि यावेळी काही प्रमाणात हिंसाचार पाहायला मिळतोय. तर मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान हा हिंसाचार पाहायला मिळतोय. हावड्यामधल्या बालीमध्ये ईव्हीएम मधील बिघाडानंतर राडा झालेला आहे. सीआरपीएफ जवानांकडून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले. तर नदियापूरमध्ये बूथ क्रमांक 221 वर भाजपचे कार्यकर्ते लक्ष झालेले आहेत, आक्रमक झालेले आहेत. आपण ही 2 दृश्य पाहतोय. 2 मतदारसंघांमध्ये अशा प्रकारे राडा किंवा हिंसाचार पाहायला मिळाला. पहिली दृश्य आहेत हावड्यातली, तर दुसरी जी दृश्य आहेत ती नादियामध्ये आहेत. बूथ क्रमांक 221 वर भाजपच्या कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आलाय. द्वेषमूलक वक्तव्यासंबंधीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेली आहे. मार्गदर्शक सूचना आखाव्यात, संरक्षण द्यावं अशी याचिकेद्वारे मागणी करण्यात आली होती. द्वेष करणाऱ्या वक्तव्यांविरोधात पुरेसे कायदा आहेत असंही कोर्टानं नमूद केलंय. सध्याची गुन्हे संहिता द्वेष हाताळण्यासाठी समर्थ असल्याचंही कोर्टानं म्हटलंय. केंद्र आणि राज्यांना कायदे करायचे तर करू शकतात असंही कोर्टानं यावेळी नमूद केलंय. द्वेषमूलक वक्तव्ये किंवा अफवा सामाजिक वातावरण बिघडवतात अशी टिप्पणी कोर्टानं यावेळी केली आहे. मुंबईतील पायधुनी परिसरात विषबाधेतून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. यात प्रामुख्यानं कलिंगड खाल्ल्यानं त्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता. या घटनेनंतर ज्या विक्रेत्यानं कलिंगडाची विक्री केली त्याला आपलं दुकान बंद करावं लागलंय. तसंच त्याच्या मुलाची 2 दिवसांपासून चौकशी सुरू आहे. या घटनेत आपली चूक नसल्याची प्रतिक्रिया कलिंगड विक्रेता मोहम्मदनं दिली आहे. आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया. मुंबई में तरबूज खाकर परिवार के 4 लोगों की मौत हो गई और तरबूज को मुंबई के इस दुकान से खरीदा गया था. मुंबई के नल बाज़ार में स्थित इस दुकान से उस तरबूज को खरीदा गया था जिसको खाने से पूरे परिवार की मौत हो गई. इस बात को शुरुआती जानकारी के तौर पर बताया जा रहा है. ऐसे में मेन जो पोस्टमार्टम रिपोर्ट है उसका इंतज़ार किया जा रहा है क्योंकि बिरयानी के बाद तरबूज को खाया गया था और क्या कुछ उसके साथ खाया गया और एग्जैक्टली क्या कुछ हुआ उसको लेकर जांच जारी है. लेकिन शुरुआती तौर पर अब्दुल्ला डोकाडिया ने अपनी मौत से पहले भी जो पुलिस को बयान दिया था उसमें उन्होंने जिक्र किया था कि पूरे परिवार ने रात के तकरीबन 1 बजे के करीब तरबूज काट कर खाया और उस तरबूज को इस दुकान से खरीदा गया था. और ऐसे में अब बाजार की ऐसी स्थिति है कि किसी भी दुकान पर यहाँ तरबूज दिखाई ही नहीं दे रहा. ये आपकी दुकान है? बच्चे की है.
ये आपके तरबूज तो सब खरीदते हैं, उन्होंने भी खरीदा, उनकी मौत हो गई, क्या कहेंगे आप? नहीं, वो दुखनाद घटना है, उसके बारे में सबको इसका फीलिंग हुआ है, लेकिन पुलिस उसकी इन्विटेशन कर रही है और पुलिस उसकी जांच चल रही है। आपके बेटे से पूछताछ की होगी? हाँ, उन्होंने दिया, उनसे पूछा था तो बेचता था, बाजार में सारे लोग बेचते हैं, आज जो डर की वजह से नहीं बेच रहे। और किसी ग्राहक से कोई शिकायत आई थी, पेट दर्द हो रहा है ऐसा कुछ? नहीं, किसी की नहीं, आज तक नहीं हुई है ऐसी कोई घटना, ये फर्स्ट टाइम ये बात ऐसी आई है। तरबूज की कोई गलती दिखाई नहीं दे रही है, फूड पॉइजनिंग जो है वो शुरुआत में कही जा रही है। तो ये मुंबई का वो इलाका जहां पर से ये तरबूज खरीदा गया था। कैमरा पर्सन आसिफ खान के साथ नम्रता दुबे, एबीपी न्यूज मुंबई। अमरावतीत मंत्री नितेश राणे यांच्या परतवाड्यातील सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे। मात्र सभा जयस्तंभ चौकाच्या जागी दुरानी चौकात होणारे सकल हिंदू समाजाकडून या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। तर अमरावतीच्या परतवाड्यामध्ये हिंदू मुलींची फसवणूक झाल्याचा आरोप होतोय आणि या प्रकरणी अटकही झालेली आहे आणि त्यानंतर नितेश राणे यांनी घणाघाती आरोप केलेले आहेत। यामध्ये लव्ह जिहादचा अँगल असल्याचा आरोप होतोय आणि त्याच अनुषंगाने नितेश राणेंची ही सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेला परवानगी मिळत नव्हती, मात्र अखेर आता या सभेला परवानगी मिळाली आहे। तर आज संध्याकाळी 5 वाजता नितेश राणेंची ही जाहीर सभा परतवाड्यामध्ये होणार आहे। तर एक बातमी येते, खासदार संजय राऊत यांनी आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली आहे। संजय राऊतांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रकृतीची चौकशी केलेली आहे। लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छाही दिल्यात। मोहोळ यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी जात संजय राऊतांनी त्यांची भेट घेतली आहे। तर मुरलीधर मोहोळ यांच्या पायावर शस्त्रक्रिया झालेली आहे आणि त्यानंतर संजय राऊत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या भेटीला दाखल झाले। विधान परिषदेबाबत राष्ट्रवादीची बैठक संपन्न। पक्षाकडून आज संध्याकाळपर्यंत एका नावाची घोषणा होईल। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। तर उद्या एक अर्ज भरला जाईल। प्रादेशिक समतोल पक्षीय समीकरण याचा विचार करून निर्णय घेणार, तटकरेंची माहिती। आज संध्याकाळपर्यंत पक्षाकडनं अधिकृत नावाची घोषणा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल, कारण आज मंत्रिमंडळाची पण बैठक आहे। उद्या अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून एक त्या ठिकाणी भरला जाणार आहे। संबंध विचार करत असतानाच प्रादेशिक समतोलाचा विचार केला, इतरही जी काही समीकरणं असतात त्याचा विचार केला, पक्षाच्या संघटनेमध्ये काम कशा पद्धतीने होऊ शकतं या संदर्भामध्ये सुद्धा विचार त्या ठिकाणी केला आणि या सगळ्याचा सारासार विचार करत पक्ष मजबूतीच्या दृष्टिकोनातून आम्ही या संदर्भातला निर्णय संध्याकाळपर्यंत घोषित करू। भाजपकडून विधान परिषदेच्या नावांची यादी जाहीर। माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना उमेदवारी, तर सुनील करसटकर यांनाही भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी। तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी। विजय मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचा आहे, कारण आत्तापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आत्ता या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलेले आहे। आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही, त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकते। विधान परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचं रहस्य काय? नीलम गोरे आणि बच्चू कडू यांची नावं आघाडीवर। दीपक सावंत, संजय मोरे, रवी फाटक यांच्या नावाची चर्चा, तर शायना एनसी, रवींद्र धंगेकर आणि शीतल म्हात्रे शर्यती। शिवसेनेकडून बच्चू कडूंना उमेदवारी देण्याची हालचाली। एकनाथ शिंदेंनी बोलावली आज महत्त्वाची बैठक। आज संध्याकाळी 6 वाजता नंदनवन निवासस्थानी बैठक। विधान परिषद उमेदवारी संदर्भात बैठकीत निर्णय होणार। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 22 मे रोजी निवडणूक पार पडते। शिवसेनेच्या ऑफरवर बच्चू कडू काय निर्णय घेणार? बच्चू कडू यांची पत्रकार परिषद। विधान परिषद उमेदवारीसाठी पक्ष विलीन करण्याची अट।
विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार 99% उद्धव ठाकरेच असणार, पण 1% सांगता येत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांची माहिती, बॉस नेहमीच योग्य असल्याचं सूचक विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आमदार आणि नेत्यांसोबत संध्याकाळी महत्त्वाची बैठक. जनतेशी संवाद वाढवणं, विकास कामांना गती देणं आणि प्रशासनातील समन्वय मजबूत करणं या मुद्द्यांवर शिंदे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती. संघटनात्मक तयारीबाबतही मार्गदर्शन केलं जाणार. बीडच्या मसाजोगमधल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा पराभव. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार. मुंबईत महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट, प्रशासक येऊ नये म्हणून धावाधाव करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न निष्फळ. 4 मे रोजी संपणार गोकुळच्या संचालकांची मुदत. मुंबई पुणे मिसिंग लिंकची ड्रोनची झलक समोर. आणखी एक अभियांत्रिकी आविष्कार म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोस्ट केला व्हिडिओ. तर महाराष्ट्र दिनी मिसिंग लिंकचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली माहिती. मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास 25 ते 30 मिनिटं कमी होणार. मोंदो अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. अशोक खरातची 3 दिवसांची पोलीस कोठडी संपणार. विवाहित महिलेवर पूजा विधीच्या नावानं लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाकडून अशोक खरातची चौकशी. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणातील 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार. तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची 6 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार. बीडच्या माजल गावातील विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणाला नवं वळण. पीडितेचे बनवले अश्लील व्हिडिओ. धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची आरोपीची मोबाईल चॅटमधून माहिती. आरोपीच्या जाळ्यात 5 ते 6 मुली अडकल्याचा संशय. अकोल्यात प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून मुलीचं अपहरण. पीडित मुलीला 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार. जमीर जाहिरुद्दीन काझीला पोलिसांनी केली अटक. जमीर हा गेमिंग ॲपवर बादशाह नावानं बनावट अकाउंट चालवतो. त्यातून त्यानं हरियाणाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलंय. भंडाऱ्यात वहिनीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतून अटक. लाखांदूर पोलिसांची कारवाई. प्रेमसंबंध असलेल्या विधवा वहिनीनं लग्नाला नकार दिल्यानं दिरानं केली होती हत्या. ईडीची मोठी कारवाई. रहेच्या डेव्हलपरची 1100 कोटींची मालमत्ता जप्त. 2400 कोटींच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई. घर खरेदीदारांकडून फसवणुकीची तक्रार मिळाल्यानंतर ईडीकडून कारवाई. नवी मुंबई महानगरपालिकेचे निलंबित उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाडला बेलापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर. 42,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गायकवाडला केली होती अटक. भिवंडीत 5 लाखांची पाणी चोरी उघड. पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला 3 नळ कनेक्शन घेऊन सर्रासपणे सुरू होती पाण्याची चोरी. एका टाकीत साठवलं जात होतं पाणी, नंतर बाटल्यात भरून होत होती पाण्याची विक्री. या प्रकरणी आकाश घरतवर गुन्हा दाखल. अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता भरारी पथक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. कोकण विभागासाठी विशेष तरतुदी. वाळू धोरण 2025 मध्ये महत्त्वाचा सुधारणा. लिलावात सहभागी होण्यासाठी वार्षिक उलाढालीचे नवे निकष. वाशीमध्ये खतांच्या बेकायदेशीर विक्रीवर कारवाई. अनुदानित ग्रेड खतांची ई-पॉस प्रणालीविना सुरू होती ऑफलाईन विक्री. कृषी विभागानं कारवाई करत 4 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केलाय. जळगाव शहराच्या शनीपेठ व आसोदा या रोड 2 दुकानं फोडली. कारमधून आलेल्या टोळीनं फोडली दुकानं. दुकानातील रोकड आणि साहित्य घेऊन आरोपी पसार. भिलापूर पोलीस चौकीपासून 50 फुटांवर असलेली दुकानं फोडल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पिंपरी चिंचवडच्या देहू रोड गोळीबार प्रकरणात 2 संशयितांना घेतलं ताब्यात. रमेश रेड्डीची गोळ्या झाडून काल झाली होती हत्या. एका आरोपीला मावळ तर दुसऱ्या आरोपीला देहू रोडमधून घेतले ताब्यात. भीषण अपघातात नववधूसह 3 ठार. इतर 6 जण गंभीर जखमी. जळगावातील धरणगाव तालुक्यातील वराड सीम या गावात अपघात. क्रुझर गाडीचं चाक निखळल्यानं गाडीची ट्रकला धडक. गुजरातच्या वापीवरून अकोल्याकडे जात असताना अपघात. नागपूरच्या मौदा तालुक्यात इंदोरा परिसरातील भाताच्या पेंढ्यांना आग. अनेक टन भाताच्या पेंढ्या जळून खाक. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलानं आग विझवली. कोट्यवधींचं नुकसान.
राज्यात उष्माघाताचा धोका वाढला. 1 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान राज्यभरात 39 उष्माघात रुग्णांची नोंद तर वेगवेगळ्या कारणांनी 109 मृत्यूंची नोंद. भंडाऱ्याच्या मोहाडीत भीषण पाणी टंचाई. 2 दिवसांपासून नळ कोरडे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा संघर्ष. टँकर आल्यावर हंडाभर पाण्यासाठी महिलांची झुंबड. पाणी नाही तर कर कशासाठी भरायचा, संतप्त ग्रामस्थांचा सवाल. बुलढाणा जिल्ह्यातल्या पिंपळगाव काळे येथे ग्रामस्थांची 25 दिवसांनी पाणी पुरवठा. पाणी मिळत नसल्यानं ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिकांचं आंघोळ करून अभिनव आंदोलन. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमुळे वाढला विजेचा ताण. भंडाऱ्यात ट्रान्सफॉर्मरलाही आता कूलरचा आधार द्यावा लागतोय. तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू. धुळ्यात सलग 4 दिवसांपासून तापमान 40 पार गेल्यानं बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढलाय. 6 दिवसात 12 प्रकल्पातील जलसाठा तब्बल 4% घटलाय. मुंबईकरांची 15 मे पासून 10% पाणी कपात होणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावातील पाणीसाठा 28% खाली. मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलंय. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुमारे 80 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका. पावसाळ्यापूर्वी 547 उच्च क्षमतेचे पाणी उपसा पंप लावण्यात येणार. मुंबईत लवकरच अरुंद रस्त्यांवर उंच इमारतींना परवानगी मिळणार. पालिकेच्या निर्णयामुळे सुरक्षिततेबाबत प्रश्न गंभीर होणार. मुंबई महानगरपालिकेने इमारतींच्या उंचीवरील निर्बंध शिथिल केलेत. सुधार समितीकडून विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमातील दुरुस्तीला मंजुरी. भिवंडी शहरातील टेमघर परिसरातील आरक्षित जागेवरील अतिक्रमणावर पालिकेची कारवाई. साळी केल्या भुईसपाट. अनेकांचे संसार उघड्यावर. शाळेसाठी आरक्षित केलेल्या जागेवर केलं होतं अतिक्रमण. नांदेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग. जेसीबीच्या मदतीनं अतिक्रमण जमीनदोस्त. मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या 60 व्यापाऱ्यांवर करण्यात आली होती कारवाई. दंडात्मक कारवाई करण्याचा पालिकेला इशारा. धाराशिवमध्ये उमरगा ते औसा राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था. अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे. आमदार प्रवीण स्वामी यांनी केली पाहणी. तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या महापौरांनी बोलावली अधिकारी आणि कंत्राटदारांची तातडीची बैठक. कालच महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी केली होती सरप्राईज व्हिजिट. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामात हलगर्जीपणा होत असल्याचं निदर्शनास. सांगलीतल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी त्रस्त. चांदोलीत शेतकऱ्यांनी आंदोलन करत वनविभागाला दिला 21 दिवसांचा अल्टिमेटम. नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधी मंडळानं चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे. वन्यजीव संवर्धन पद्धती व समुदाय आधारित शाश्वत उपजीविका मॉडेल्सची केली पाहणी. भारताच्या ब्रिक्स 2026 अध्यक्षपदाच्या अनुषंगानं ब्रिक्स सदस्य देशाच्या प्रतिनिधींची भेट. नागपूर उमरेड रोडवरच्या चांपा गावाजवळ वाघिणीसह 2 बछड्यांचा मुक्त संचार. तीव्र उन्हामुळे पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघीण बछड्यांसह गावाजवळ वाघाच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. महाराष्ट्र दिनी 1 मेला पुण्यातील मार्केट यार्ड बंद राहणार. तरकारी, गुळ, भुसार, फुलबाजार आणि कांदा, बटाटा, पान आणि केळी बाजार बंद राहणार. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणू नये, प्रशासनाचं आवाहन. पुणे महानगरपालिका आयुक्तांचा राज्यस्तरीय सन्मान. डिजिटल उपक्रमांना प्राधान्य आणि अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार. पीएमसी 360 योजना राबवल्यामुळे पुणेकरांना सुलभ आणि वेगवान सेवा. राज्य सरकारकडून दखल घेत पुरस्कार देऊन केला सन्मान. धाराशिवमध्ये 29 आणि 30 मे रोजी नवोदित मराठी साहित्य संमेलन होणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं होणार उद्घाटन. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बोधचिन्हाचंही अनावरण. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात. 8 जिल्ह्यांमधील 142 जागांवर मतदान सुरू. ममता बॅनर्जी, सुवेंदू अधिकारींसह 1448 उमेदवार रिंगणात, तर निकाल 4 मे रोजी. पश्चिम बंगालच्या हावडामध्ये ईव्हीएममधील बिघाडामुळे बालीमध्ये गोंधळ झाल्याची माहिती. तर सीआरपीएफच्या जवानांनी 2 जणांना घेतलं ताब्यात. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी सुवेंदू अधिकारी यांनी कालीघाट मंदिरात केली पूजा. सुवेंदू हे ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भवानीपूरमधून उमेदवार आहेत. कोलकाता पोलिसांनी आपल्या मुख्यालयात स्थापन केलाय विशेष नियंत्रण कक्ष. मतदानाच्या दिवशी कोलकातामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस मुख्यालयातून थेट लक्ष ठेवलं जात आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत यूपीच्या पोलीस अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा वाद. IPS अजय पाल शर्मांच्या नियुक्तीवरून सुप्रीम कोर्टात याचिका. अजय पाल शर्मा यांची निवडणूक आयोगाकडून निरीक्षक म्हणून नियुक्ती. अजय पाल शर्मा निवडणूक माहोल बिघडवत असल्याचा आरोप. पश्चिम बंगालच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या डायमंड हार्बर परिसरातही आज मतदान. पोलीस निरीक्षक अजय पाल शर्मा यांनी डायमंड हार्बरला दिली भेट. पश्चिम बंगाल विधानसभा मतदानासाठी पंतप्रधान मोदींची पोस्ट. विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन. पंतप्रधान मोदींची काशी विश्वनाथाच्या मंदिराला भेट. वाराणसीमध्ये आज अनेक विकास कामांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरच्या बारवाड या गावात मुलगी झाली म्हणून बँड वाजून मोठ्या संख्येनं भव्य अशी मिरवणूक. आतषबाजी करून केलं जिलेबी वाटप. संभाजी थोरवत आणि सुमन थोरवत यांनी समाजापुढे निर्माण केला एक अनोखा आदर्श. अमेरिकेच्या पासपोर्टवर आता डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं दिली माहिती. इराणच्या हॅकर्सकडून अमेरिकेवर सायबर हल्ला. अमेरिकेनं केला सायबर हल्ल्याचा दावा. इराणी हॅकर्सकडून अमेरिकेनं सैनिकांना केलं लक्ष्य. 2400 सैनिकांची नावं आणि वैयक्तिक माहिती केली गोळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीमध्ये बाबा विश्वनाथाचं दर्शन घेतलंय. गर्भगृहात पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी मंदिरातून बाहेर पडले तेव्हा भाजप नेत्यांनी त्यांना त्रिशूळ आणि डमरू भेट दिलाय. मंदिरात पंतप्रधान मोदींनी लहान मुलांशी संवाद साधलाय. थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींच्या हस्ते गंगा एक्सप्रेसवेचं लोकार्पण होणार आहे. 594 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे मेरठला प्रयागराजशी जोडण्यात आलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.